जय पवारांनी पुणे पिंपरीतील नगरसेवकांची बैठक घेतली. विकास कामांचा यावेळी आढावा घेतलाय. प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली आहे. तर जय पवार यांच्या उपस्थितीत पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेविकांची आढावा बैठक झाली. या बैठकीत प्रत्येक प्रभागातील विकास कामांचा आढावा घेतला. प्रलंबित प्रश्न, नागरिकांच्या अपेक्षा यावर चर्चा झाली आहे. आगामी काळातील नियोजनावर आणि पक्षाच्या संघटनात्मक वाढीबाबत या बैठकीत जय पवार यांनी नगरसेवकांची चर्चा केली. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बालाजी पोद्दार आपल्या सोबत जोडलेत. बालाजी, आपण पाहतोय की जय पवार यांनी आता पुणे आणि पिंपरीमधील नगरसेवकांची महत्त्वाची बैठक घेतली. विकास कामांचा आढावा घेतल्याची माहिती आहे. काय सविस्तर माहिती आहे बैठकीबाबत? कारण नक्कीच गेले काही दिवस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे महानगरपालिकेत सत्तेत जाणार अशा चर्चा त्यांच्याच नेत्याकडून सुरू झाल्या होत्या. त्यानंतर महापालिकेमधल्या नगरसेवकांमध्ये नाराजी निर्माण झालेली होती की नेमकी भूमिका काय. त्या संदर्भात आता जय पवार यांनी ही बैठक घेतलेली आहे. जय पवार यांनी पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या नगरसेवकांची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये आगामी कामाचे नियोजन, त्याचबरोबर प्रत्येक प्रभागातले प्रश्न, मिळणारा निधी आणि प्रलंबित कामे याची माहिती घेतलेली आहे आणि लवकरात लवकर लोकांची कामे कशी करता येईल यासाठी नगरसेवकांनी पुढाकार घ्यावा. काही अडचण असली तर ते पक्षाकडे मांडावी, वरिष्ठांकडे मांडावी. उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्याकडे त्या संदर्भात काही कामाची अडचण असली तर त्यासाठीची सुद्धा बैठक घेण्यासाठी प्रयत्न करावेत, असं सूचना जी आहेत ते जय पवार यांनी या नगरसेवकांच्या बैठकीत केलेल्या आहेत. मात्र काही दिवसापूर्वी संजय काकडे यांनी आपण महापालिकेच्या सत्तेत उपमहापौर पद घ्यावं असं विधान केलेलं होतं. त्यानंतर विरोधी पक्षनेते निलेश नकम यांनी या स्पष्ट शब्दामध्ये अशी कुठली चर्चा झाली नसल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर ही बैठक घेतली जाते आणि महत्वाचं म्हणजे अजित पवार असताना शुक्रवार, शनिवारी आणि वारंवार ज्या बैठका होत होत्या त्या मधल्या काळामध्ये बैठका सुद्धा होत नव्हत्या. त्यामुळे पक्षामध्ये मोठी नाराजी होती. या बैठका कोण घेणार हा प्रश्न होता. आता जय पवार ऍक्शन मोडवर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ना. आता प्रत्येक सर्वसाधारण सभेच्या पहिल्या 2 दिवस अगोदर या नगरसेवकांची पक्षाकडून जय पवार बैठक घेणार आहेत आणि गेल्या महिन्यातल्या कामाचा आढावा आणि कुठली कामं प्रलंबित या सगळ्याचा विचार केला जात आहे. त्याचबरोबर वाढीसाठी सुद्धा प्रयत्न करण्याचं सूचना जी आहेत ते जय पवार यांनी या बैठकीत दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण सत्तेत आहोत की विरोधात आहोत हे जे स्पष्ट करण्याची भूमिका नगरसेवकांनी घेतली होती त्या संदर्भातली ही महत्वाची बैठक जी आहे ती जय पवार यांनी घेतलेली असून आपण पुणे महापालिकेत विरोधात आहोत, विरोधी पक्षनेते म्हणून आपण सगळं काम जे आहे ते व्यवस्थितपणे लोकांचं करण्याचं काम आपलं आहे आणि ते करावं असे सूचना सुद्धा जय पवार यांनी या बैठकीत दिल्याचं म्हटलंय. करण नक्कीच बालाजी, जय पवार यांनी या महत्त्वाच्या सूचना तर दिलेल्या आहेतच. मात्र या व्यतिरिक्त महत्त्वाचा मुद्दा असतो तो निधी वाटपाचा. तर निधी वाटपा संदर्भात काही नगरसेवकांनी या बैठकीमध्ये जय पवार यांच्याकडे खतखत व्यक्त केली का, नाराजी व्यक्त केली का, त्याबाबतची काही माहिती मिळाली का? निश्चितपणे या बैठकीमध्ये अनेक नगरसेवकांनी जय पवार यांना महानगरपालिकेत मिळणाऱ्या निधी वाटपामध्ये जो आहे तो मोठा फरक आहे आणि व्यवस्थित निधी मिळत नसल्याच्या तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत. आपण एकीकडे केंद्रात आणि राज्यात आपले सत्ता असताना देखील विरोधी पक्षनेते जरी पुण्यात असले तरी तिथल्या नगरसेवकांना समान निधी वाटप व्हावं अशी अपेक्षा अनेक नगरसेवकांनी यावेळी व्यक्त केलेली आहे. या संदर्भात खरं तर काही दिवसापूर्वी स्वतः उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहिलेलं होतं की महापालिकेमधला निधी जो आहे तो आमच्या नगरसेवकांना व्यवस्थित भेटत नाही, त्याच्यामध्ये मोठा फरक आहे, त्याच्यामध्ये भेदभाव केला जातो. तीच भूमिका जी आहे ती कालच्या बैठकीत सुद्धा काही नगरसेवकांनी जय पवार यांच्या समोर मांडलेली आहे की निधीचं वाटप होताना जे आहे ती यामध्ये समानता नाही आणि त्यामुळे कामं करण्यात अडचणी होतात, लोकांचे प्रश्न सोडवण्यात अडचणी होतात. त्यातून पक्षाची प्रतिमा खराब होऊ शकते, नेत्यांची प्रतिमा खराब होऊ शकते. त्यासाठी या संदर्भातली काही करता येतं का त्यासाठी त्यांनी व्यवस्थित प्रयत्न करावेत असं मागणी जी आहे ती या नगरसेवकांनी जय पवार यांच्याकडे केलेली आहे. जय पवार यांनी सुद्धा या संदर्भात महिन्याला बैठका घेऊन आढावा घेतला जाईल असं असे शब्द जे आहेत ते या नगरसेवकांना दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच बालाजी, आगामी काळात या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात याबाबतचे वेळोवेळी ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू. तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद. तर
जय पवार आता ॲक्शन मोडवर आलेत. पुणे पिंपरीतील नगरसेवकांची बैठक पार पडली. निधी वाटपावरून पुणे आणि मनपातील पिंपरी चिंचवड या ठिकाणचे काही नगरसेवक हे निधी वाटपाच्या मुद्द्यावरून नाराज असल्याची माहिती मिळाली आहे. तर जय पवार यांनी पुणे पिंपरीतील नगरसेवकांची बैठक घेतली. त्यामुळे जय पवार आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतंय. पुणे पिंपरीतील नगरसेवकांची ही बैठक पार पडली. जय पवार यांनी पुणे पिंपरीतील नगरसेवकांची ही बैठक घेतली. यावेळी विविध विकास कामांच्या मुद्द्यांवरती सुद्धा चर्चा झाली आणि त्या व्यतिरिक्त सुद्धा निधी वाटपाचा मुद्दा असतो. तर निधी वाटपाच्या मुद्द्यासंदर्भात सुद्धा नाराजी व्यक्त करण्यात आली. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.